तर राम राम मंडळी. आज शेताला आलो आहे बघा. मी बाबा गेले तर तिकडे लग्नाला आदिलाबादला, त्यामुळं आज यावं लागलं मला शेताला. आज म्हणलं तर काल पण आलो होतो मीच, कारण आदिलाबादला जायला 1 दिवस लागतोय, 1 रात्र. त्यासाठी पप्पाला 2-3 दिवस तिकडे जास्त वेळ लागल, म्हणून मला यावं लागलं शेताला. आज खूप गरमीच व्हायली बघा. पावसाचं का वातावरण दिसणं चालू गावाकडे. 15 दिवस झालं गेले, पाऊस पडला नाही, काय नाही. लोक शेताकडे, शेतकरी लोक उगा आबाळाकडे बघालेत. सोयाबीन गुडघ्याला आला असता आतापर्यंत, काय वर आलं काय आलंच नाही अजून. पाऊस पण पडणार चालाय. काय सांगायचं हो का. आमचं तळ आहे इथं आमच्या गावाचं, देऊळगावचं. हो का, हे आमच्या गावचं देऊळगावचं तळ आहे. अजून काय भरलंच नाही, नाहीतर आतापर्यंत भरलं असतं. बघायला गेलं तर हिरवं झालंय मस्त. जनावरांसाठी पाणी झालंय थोडंफार, पण तरी पण पावसाची कमतरता वाटते शेताकडे बघून. फार हिरवगार झालंय बघा शेतात. आभाळ आलंय सारखं वाटालंय, गरमी करायलंय. 20 तारखेपर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणलं आता काय येतंय का नाही की बघू. चला मित्रांनो, बघू. हा पहिला यूट्यूबला सोडलेला ब्लॉग असेल माझा, जे की लाईव्ह केलेला. बघू तुमचा सपोर्ट किती मिळतो या व्हिडिओमध्ये. तसे व्हिडिओ एडिट करून भरपूर सोडलेले आहेत यूट्यूबला, पण त्या व्हिडिओला जास्त काय तेवढा प्रतिसाद मिळणार चालाय. जस्ट बघावं म्हणलं असा व्हिडिओ सोडून काय प्रतिसाद मिळतंय काय नाही. बघू तुमचा सपोर्ट असेल तर आमच्यासारखे गरीब माणसं पण ब्लॉग बनवून काही कमाई करताल, किंवा एक रील स्टार म्हणून तरी, रील स्टार नाही पण एक तुम्हाला हसवणारा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर अशी हसी आणणारा एक माणूस जरी केला, एक कॉमेडियन म्हणून जरी केला तरी काय हरकत नाही मित्रांनो. हे बघा कसे आरडाले, शेळ्या आरडाले. चला मित्रांनो, बघा एवढा ब्लॉग बघा लाईव्ह. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, थँक्यू मित्रांनो. भेटू पुढचा. जर का ब्लॉग बनवायचा म्हणलं तर या ब्लॉगला तुम्हाला सपोर्ट करावं लागेल. बघू आजच्या ह्या ब्लॉगला, पहिल्या ब्लॉगला किती सबस्क्राईब, किती लाईक्स मिळतील, शेअर मिळतील, याच्यावर डिपेंड आहे की पुढचा ब्लॉग बनवेल किंवा न बनवेल. चला, थँक्यू मित्रांनो. या व्हिडिओला सपोर्ट करा. बाय.